आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत. दादा, ईडीच्या केसेसमधनं कोर्टाकडून आपल्याला दिलासा मिळालेला आहे. त्यानंतर आपण एक ट्विट केले की घायल हो इसलिए गातो हो, कोणाला नक्की इशारा? तर बघा, आम्ही कुठेही काय न करता सुद्धा फक्त लोकांच्या हितासाठी या महाराष्ट्रामध्ये 800 किलोमीटर नागपूरपर्यंत चाललो, सरकारच्या विरोधात बोललो आणि मग कदाचित काही लोकांच्या पोटामध्ये दुखलं असल्यामुळे कुठेतरी त्यांना असं वाटलं की आम्ही घाबरू शकतो, त्यामुळे आमच्यावर कारवाई केल्या. ईडीकडे गेलो, त्यानंतर बऱ्याच बँकांनी नंतर ईडीचं नाव आल्यामुळे आम्हाला लोन नाही त्या ठिकाणी दिलं. बऱ्याच काही त्रास तिथं आम्हाला सर्वांना झाला आणि या त्रासातून जात असताना परिवार पण त्रासातून तिथं गेला, त्यामुळे कुठे ना कुठेतरी दुःख त्या ठिकाणी झालंय. त्यामुळेच मला असं वाटतं की एक जो डायलॉग आहे, घायल हो इसलिए घातक हो, म्हणजे तुम्ही आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, जो केलाय, आम्ही काही शांत बसणार नाही. आता ही जी आमची भूमिका ईडी नाही तर अन्यायाच्या विरोधात होती, तशीच आमची अजितदादांच्या बाबतीतली आहे. अजितदादांच्या केसमध्ये ज्या काही गोष्टी झाल्यात आणि सरकार आणि सत्ता असताना सुद्धा जर दादांच्या बाबतीतला तपास हा योग्य पद्धतीने होत नसतील तर मन अजून खचले, पण मग आम्ही काही शांत बसणार नाही. आम्ही तिथं आमच्या परीने ताकदीने लढणार आणि विजय सुद्धा त्या ठिकाणी मिळवणार, ही भूमिका या ठिकाणी मी मांडतो. काल सांगता सभेमध्ये मुख्यमंत्री देखील म्हणाले आहेत की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुर्घटना झाली, या संदर्भात सखोल चौकशी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कसं पाहताय? ठीक आहे, तुम्ही बोललात, अधिवेशनात बोललात, 30 एप्रिलपर्यंत आपण वाट बघू, 10 मे पर्यंत वाट बघू. शब्द हे अनेक जण देत असतात, पण शब्द पुरं फार कमी लोक करत असतात. त्यामुळे 10 मे पर्यंत जर या सरकारकडनं काहीच त्या ठिकाणी झालं नाही, मग आम्ही आमच्या लेवलवर जे काय करायचं त्या ठिकाणी करू आणि ते या सरकारला परवडणार नाही. सर, दादा, तुम्ही 2 दिवसापूर्वी म्हणाले होते की 10 मे पर्यंत सरकारने जर का चौकशी नाही केली तर महागात पडेल. काय नक्की सरकारला काय कसं? हे बघा, आम्ही काय आमचे प्रयत्न थांबवलेत असं नाही ना, पण सरकारला कुठे ना कुठेतरी संधी दिली पाहिजे. मग आमच्याकडे जे काही इतर पुरावे आहेत ते आम्ही बाहेर काढणार, लोकांपर्यंत जाणार, लोकांशी संवाद साधणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही आता थांबवल्या त्याचं मुख्य कारण असं की आम्हाला याच्यात राजकारण नाही करायचं. आम्ही ह्याच्याकडे बघत असताना भावनिक दृष्टिकोनातून बघतोय, न्याय मिळावा यासाठी बघतोय. आता तुम्ही जर आम्हाला अधिवेशनामध्ये शब्द दिला असेल की सीबीआयच्या बाबतीत आम्ही जाऊ, दिल्लीला जाऊ, आम्ही अमित शहा साहेबांना भेटू, त्यांच्याशी चर्चा करून मग सीबीआय चौकशी सुरू करू, मग सीआयडीकडे आम्ही एफआयआर पाठवू, तो पाठवला, पण तो काय अजून स्वीकारला गेला नाही. म्हणजे शब्दाचा खेळ राजकारणामध्ये अतिशय घातक असतो. त्यामुळे आम्ही शब्दाच्या खेळामध्ये गुंतून राहणारी माणसं नाही. हा विषय अतिशय भावनिक आणि पर्सनल आहे आणि जो विषय पर्सनल असतो तो आम्ही कधीही मार्गी लावल्याशिवाय राहत नाही. महिला विधेयकावरून भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या विरोधात राज्यात रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे. कसं पाहता? आश्चर्य आहे, हास्यास्पद आहे. 2023ला हे जे काही महिला आरक्षणाचं विधेयक आहे ते पास झालं होतं राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये. आता जे विधेयक 2023ला पास झालेले ते फक्त आता नावापुरतं वापरलं जाते. खरं जे विधेयक हे आणण्याचा प्रयत्न करत होते ते डिलिमिटेशनचा होता. डिलिमिटेशन म्हणजे कसं, वॉर्ड मोडायचा, प्रभाग मोडायचा, आपल्या पद्धतीने करून घ्यायचा आणि तिथे असणारे मतदार हे आपल्याला मतदान करतील या भूमिकेमध्ये तसं ते वॉर्ड करून आपण पुढे इलेक्शनला सामोरं जायचं. हे वॉर्ड लेवलला जे हे लोक आतापर्यंत करत होते त्यांना खासदारांच्या बाबतीत आणि आमदारांच्या बाबतीत सुद्धा त्यांचा जो मतदारसंघ आहे तो त्या पद्धतीने फोडायचा होता, ताकी उद्या जाऊन बीजेपीला त्याचा फायदा होईल. पण ह्या सगळ्या गोष्टी हाणून पाडल्या. मग आता दिल्लीतून आदेश आले, चला आता रस्त्यावर उतरा. महाराष्ट्र कधीही दिल्लीचा आदेश ऐकत नव्हतं, पण आता बीजेपीच्या काळामध्ये ऐकावं लागतंय. मग उतरले हे रस्त्यावर उतरले तर उतरले, पण 3 तास सामान्य लोकांना, महिलांना, लहान मुलांना रस्त्यावर अडून ठेवलं ट्रॅफिकमध्ये. त्यातली एक महिला पुढे आली, त्यांनी भूमिका मांडली, योग्यच भूमिका मांडली. म्हणजे कुठं ना कुठेतरी हे काहीतरी नाटक करायला जात आहेत आणि त्याच्यावर सगळं पाणी फिसकटलं जातंय. आणि काल कोण ही भूमिका घेतो, एक महिलाच घेत होती ना. त्यामुळे कुठं ना कुठेतरी मला एकच सांगायचं, यांनी काही केलं तरी काही होत नाही. मला एवढंच म्हणायचं की तुम्ही रस्त्यावर उतरायला तयार नाही या सरकारच्या विरोधात. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपचे नगरसेवक भाजपच्या विरोधात, भ्रष्टाचारासाठी विरोधात तिथे रस्त्यावर उतरले. तसंच
जे मराठी कॉन्ट्रॅक्टर 1,00,000 कोटी रुपये प्रलंबित आहेत त्यासाठी रस्त्यावर उतरा, आमच्या शेतकऱ्यासाठी उतरा, नोकरी देण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरा, महिला सुरक्षेसाठी उतरा, पण ह्या गोष्टी त्यांना काही जमणार नाही. नाटक करणं मात्र भाजपला त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने जमतं. पण नाटक संपायच्या आधीच त्याला ब्रेक जर कोणी दिला असेल, एका मुंबईच्या एका महिलेला दिला, जे आपण सगळ्यांनी काल बघितलं. नक्की हे रोहितदादा पवार होते आणि खऱ्या अर्थाने रोहितदादा पवार यांनी जी ईडीच्या संदर्भात आज केसेस संदर्भात जी कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे या संदर्भात आपलं मत मांडलेलं पाहावयास मिळत आहे. कॅमेरापर्सन कृष्णा दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.